सैनिकांनी काहीतरी तो स्टुडिओ फोडला अशा गोष्टी सांगत असताना काही लोक सोयीस्कररित्या विसरतात की कंगना राणावतचं घर पाडण्यासाठी जो जेसीबी पाठवला होता तो कोणी पाठवला होता. नारायण राणे साहेब काहीतरी अपशब्द बोलले असं दाखवून त्यांना अटक कोणी केली होती. तुमच्यातले जे पत्रकार आहेत त्यांना देखील अटक कोणी केली होती. असं पत्रकारांना ज्यांनी अटक केली, राजकारण्यांचा सूड उगवण्यासाठी अटकेपर्यंत जी लोक गेली, अशा लोकांनी लोकशाही शिंदे साहेबांना, शिवसेनेला, भाजपला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला शिकवण्याची काही आवश्यकता नाही. साधं उदाहरण आहे, इकडे क्राईम वाढला, तिकडे क्राईम वाढला, असं झालं तसं झालं, उद्योग बाहेर निघून गेले. एक प्रश्न मी वारंवार गेली 2 वर्ष विचारतोय की मुकेश अंबानींच्या घराखाली जे जिलेटिन ठेवण्यात आलं, म्हणजे जो बॉम्ब ठेवण्यात आला, तो ठेवणारा अधिकारी सचिन वाझे याला नोकरीमध्ये परत कोणी घेतलं? त्याच्यावर कोण बोलत नाही. त्याच्यावर 100 कोटी रुपये वसुलीची जबाबदारी कोणी टाकलं? त्याच्यावर कोण बोलत नाही. त्याच्यामुळे हे सगळं जे केलेली कृत्य आहेत ही काय फुसली जाणार नाहीत आणि ती फुसावीत म्हणून जर कोण पत्रकार परिषद घेत असेल तर जनतेनं शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचीच असली पाहिजे म्हणून 80 पैकी 60 आमदार हे आमचे निवडून दिलेले आहेत. आणि म्हणून सारखी टीका करायची, त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही, शेतकऱ्यांसाठी काही दिलं नाही, कांद्याचा प्रश्न कोणी सोडवला? अधिवेशनामध्ये प्रत्येक आयुधावर चर्चा झालेली आहे, शेतकऱ्यांवर चर्चा झालेली आहे. 2100 रुपयाच्या महिला भगिनींच्या काहीतरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर चर्चा झाली. शेवटी आपण जे 5 वर्षाचं काही काम ठरवतो अजेंड्याच्या रूपाने, ते 5 वर्षामध्ये पूर्ण करायचं असतं. आणि म्हणून काल देखील मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी शिंदे साहेबांनी सांगितलं की जी कमिटमेंट महाराष्ट्राच्या जनतेला, मतदारांना आम्ही केलेली आहे ती आम्ही 5 वर्षामध्ये पूर्ण करणार आहोत. त्याच्यासाठी आम्हाला सल्लागाराची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे जे आपण करू शकलो नाही ते शासनानं केलंय हे देखील ज्यांना कळत नाही ते आज आमच्यावर टीका करायला लागलेले आहेत. या 1500 रुपयाला अडचण करण्याचं काम हे काँग्रेसच्या एका पुढाऱ्याच्या पीएनं केलं कोर्टात जाऊन, हे देखील तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडी पूर्ण माझी लाडकी बहीण योजना